तुम्हीच तुमची लिमिट्स डिसाईड करता, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही करत. आपल्याला वाटते का सगळे जग आपले लिमिट्स डिसाईड करते, पण तसं नसते. आपणच असतो जे आपल्या लिमिट्स डिसाईड करते. आणि आपल्या लिमिट्स काय आहे तर फक्त आपल्या जी भीती आहे, जे आपल्या मनात आहे, जे आपल्या विचारात आहे. आपले विचार आपल्याला वाटते की जनरली आहे, नॉर्मल आहे, चालूच राहतात, त्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. ऍक्च्युली आपल्या फिलिंग्सवर आपला कंट्रोल नाही, पण आपल्या थॉट प्रोसेस, आपल्या विचारांवर आपला कंट्रोल असू शकतो. आपण त्याला लिमिट करू शकतो, आपण त्याला कमी जास्त करू शकतो. आपल्या भीती आपण कमी जास्त करू शकतो, आपल्या भीतीवर आपला काबू घेऊ शकतो. आपल्या भीतीला फेस करण्यासाठी, आपल्या भीतीला हे करण्यासाठी, म्हणजे आपल्या भीतीला कमी करण्यासाठी किंवा खतम करण्यासाठी एकच उपाय असतो, आणि ते फेस द फिअर. म्हणजे त्या फिअरला समोर जा, त्या भीतीला समोर जा, त्या भीतीच्या विपरीत करा, आणि तुम्ही लक्षात घ्याल की भीती कम्प्लिटली चालली गेली आहे. तर त्यासाठी प्रत्येक वेळा हेच लक्षात घ्यायचं की जी काही भीती आहे आपल्या मनात, त्याला समोर जा, आणि तुम्हाला लक्षात येईल की ती भीती चालली गेली. त्याचसोबत तुम्ही आपल्या विचारांकडे थोडं लक्ष द्या, आणि लक्षात घ्या की ते विचार आपण थांबवू शकतो, आणि थांबवू शकत नाही तर ते बदलवू सुद्धा शकतो. विचार जनरली कधी थांबत नाही, पण त्यांना बदलवू आपण शकतो. तर आपल्याला हे कधी लक्षात घ्यायचं आहे की इमोशन्स किंवा आपल्या भावना आपल्या काबूमध्ये नसतात, पण त्या भावनानंतर आपल्याला जे विचार येते ते आपण काबूमध्ये घेऊ शकतो. त्याच्यासाठी पेशन्स लागते, खूप जास्त करेज लागते, आणि आपण जर ते लक्षात घेतलं की आपले विचार आपण बदलू शकतो, तर नक्कीच विचार बदलवता येते. तर विचार बदलवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा, चांगले विचार ठेवा, आणि सगळं काही चांगलंच होईल. प्रत्येक गोष्ट हेच लक्षात घ्यायचं की एव्हरीथिंग इज हॅपनिंग फॉर द बेस्ट. जे आपल्या मर्जीचं नाही होतं, म्हणजे ते देवाची मर्जी आहे, ते देवाचं आहे, आणि ते तसंच होणार. आणि मे बी आज आपल्याला त्याच्यात काही रिझन दिसत नाही की काहून असं होतं, पण समोर जाऊन आपल्याला लक्षात येईल की ओ, यामुळे असं झालं, त्यामुळे मग लक्षात येईल. बघा, लाईफ कसं एक पझल आहे, पझल सारखं. पझलचा पिक्चर कसा असतो, सुरुवातीला कोणतेही पीसेस कुठे पण लागतात, आपल्याला वाटते अरे याच्यात तर काही मतलबच नाही, पण जेव्हा एक होल पिक्चर बनून जाते, खूप जास्त वेळ बितून जातो, तर लक्षात येते अरे हा, त्याचं मिनिंग असं होतं, हा पिक्चर असं बनणार होता, आणि दिस इज व्हाय द प्लेसेस एम्प्टी होत्या. तर असं लक्षात येईल आपल्याला. म्हणून प्रत्येक वेळेस हेच लक्षात घ्या की सगळं काही होते ते चांगल्यासाठीच होते. बेस्ट विशेस.